नागपूर हिंसाचार प्रकरणाचा एनआयए समांतर तपास करणार. बांगलादेश कनेक्शनचा मुद्दा समोर आल्यानं एनआयएची एंट्री. सूत्रांची माहिती. नागपूर हिंसाचारामधील निम्मे आरोपी मध्य नागपूरचे रहिवासी नाहीत. एफआयआर मधील 51 पैकी 24 आरोपी बाहेरच आहेत. हिंसाचार घडवण्यासाठी आले होते का? तपास सुरू. ही मॅटर सबज्युडाइज आहे, कोर्टाच्या समोर आहे, न्याय प्रविष्ट आहे. हे प्रकरण तुम्हाला माहित नाही. एका सामाजिक कार्यकर्त्याने आता पण कोर्टामध्ये त्याची हिअरिंग चालू आहे. 17 फेब्रुवारीला त्याची हिअरिंग फायनल होणार होती. त्या दिवशी मुख्य न्यायमूर्ती इथे नव्हते म्हणून त्याला पुढची डेट दिली. कालचं जे पिटिशन झालंय या पिटिशन मध्ये त्या पिटिशनला आमचं पिटिशन टॅग करावं असं पिटिशन आहे. कॉपी पेस्ट पिटिशन आहे. हे कोण करते? आम्हाला न कळलं एवढे आम्ही मूर्ख आहोत का? हे काय चाललंय आम्हाला कळत नाही का? आणि कोर्टात देईल ना काय निर्णय द्यायचा आहे ते. कोर्टाचा अधिकार आहे. मॅटर सबज्युडाइज असताना तुम्ही कसं ठरवणार? आणि पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन मध्ये येते का तुम्हाला माहित नाही? तुम्ही पेपर वाचत नाही? आम्ही सभासद काय